भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर. स्वातंत्र्यता संग्रामातील समस्त वीर शहीदांना शतशत नमन. दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 79व्या भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक ओम मारुतराव शिंदे, विजय नामदेवराव कदम यांनी आयोजन केले. भव्य महारक्तदान शिबिराचे वर्ष दुसरे असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणून आजच्या नवयुवकांनी रक्तदान करून गरीब व गरजू व्यक्तींना मदत करा आणि याही वर्षी 100हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आहे. उपस्थित माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य शिवाजीराव कदम, PSC उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी राठोड साहेब, माजी उपसरपंच बबन पाटील कदम, दत्ता पाटील कदम, युवा नेतृत्व चिमाजीराव पाटील कदम, किशोर पाटील कदम, राम पाटील कदम, माजी उपसरपंच शेख चांदपाशा, रवी पाटील पंडित, ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण, माजी तंटामुक्ती मारुतराव तळणे, सामाजिक कार्यकर्ता गजानन कदम, राजश्री शाहू महाराज हायस्कूल प्राचार्य माने सर, पवळे सर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाज बांधवातील नवयुवक मंडळी यांनी एक असा हाती घेतला समाजसेवेचा की दरवर्षी आपण कुठला तरी एक कार्यक्रम घेऊ. कारण नुसतं राष्ट्रध्वज चढून हा 15 ऑगस्टला साजरा करता आपण कुठला तरी आपलं एक समाजसेवेचं बलिदान देऊ किंवा आपण एक रक्तदान या मार्फत कुठेतरी एक ज्याला गरजू लोकांना गरज आहे अशांना आपण काहीतरी दान म्हणून एक रक्तदान देऊ असा एक कार्यक्रम ठेवू. या निमित्तानं आपण गेल्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम आपण गावातर्फे आपण आयोजित केलेला आहे. आतापर्यंत किती झाले रक्तदाते आणि किती होणार दिवसभर? गेल्या वर्षी 78वा स्वातंत्र्य दिन होता. आमच्या गावातील नवयुवक मंडळींनी 78च बॅग दिल्या होत्या. यावर्षी सुद्धा आमचं 100चं टार्गेट आहे आणि आता 21 बॅग झालेल्या आहेत. सकाळी 8 वाजता चालू झालेला कार्यक्रम आणखी दिवसभर चालणार आहे. आमच्या गावातील नवयुवक मंडळीने खूप मोठा प्रतिसाद देतात आणि सर्व समाज बांधवातील नवयुवक मंडळी या कार्यक्रमासाठी उत्सुक असतात. या ठिकाणी भव्य दिव्य आपण रक्तदान शिबिर करता. या रक्तदात्यांना आपण काय सांगशाल स्वातंत्र्य दिनानिमित्तानं एक नवयुवक म्हणून? स्वातंत्र्य दिनानिमित्त नवयुवक मंडळी आमचा किंवा नुसतं आपण झेंड्याला जाऊ, ध्वजारोहण चढू, याच्यापेक्षाही काही पलीकडे जाऊन कुठेतरी आपण काहीतरी करू या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ओके, बोला आपला परिचय. आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि जवाहरनगर यांची संयुक्त विद्यमाने हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक व्यक्ती काही त्या सीमारेषेवर जाऊन युद्ध लढू शकत नाही. प्रत्येकांना ती संधी मिळत नाही. शेतकरी शेती करतो, कर्मचारी आपलं काम करतो आणि त्याप्रमाणे हा युवकांचं सुद्धा आपल्या या देशामध्ये एवढंच मोठं झालं आहे. त्यांना त्याच्या जबाबदारीची जाणीव झाल्यामुळं आमच्या गावातील तरुणांनी ठरवलं की बाबा आपण दरवर्षी हा कार्यक्रम रक्तदानाचा आपण देशाच्या हितामध्ये कुठंतरी आपलं एक योगदान राहिलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम युवकांनी सुरू केलेला कार्यक्रम आहे. म्हणून आम्ही या कार्यक्रमांना सगळ्या तरुणांना आम्ही याच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण कुठल्याही राजकीय नेत्याला न बोलवता या ठिकाणी तरुण नवपिढी युवकांना रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी सांगितलं. त्या निमित्तानं रक्तदात्यांना आपण काय सांगशाल? तरुणांनी एवढंच आवाहन करू इच्छितो की प्रत्येक तरुणांना राजकीय लोकांच्या पाठीमागं न लागता आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आईवडील आपल्या समाजाविषयी आपण काहीतरी देणं घेणं लागतं. म्हणून आपलं वैयक्तिक काही योगदान आपण देऊ शकतो का हा विचार करावा. आणि एक व्यक्तीला जर आपण मदत केली रक्तदानाच्या माध्यमातून असेल किंवा आर्थिक मदत करू शकतो, जे जसे सक्षम आहे त्या हा रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जेव्हा मी सामाजिक स्वतः या ठिकाणी करत आहे. रक्तदानाचं महत्त्व काय असतं ते मला मागच्या अनेक दिवसांपासून जाणीव. स्वतः मी त्या परंपराचं असल्यामुळं 15 वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिर
केलेली आहे. तर मी प्रथमतः भारतीय आणि अंततःही भारतीय हा मूळ ते संदेश सोबत मी या ठिकाणी रक्तदान करत आहे. आणि तरुणांना मी आवाहन करत आहे की तुमच्या रक्ताचा एक थेंब म्हणजे कुणाच्या तरी आयुष्याचा श्वास होऊ शकतो. म्हणून मित्रांना आणि युवकांना मी आवाहन करणार आहे की रक्तदान केल्यानं एक राष्ट्रीय हिताचं कार्य आपण या ठिकाणी पार पाडणार आहात, एक सामाजिक बांधिलकी पार पाडणार आहात. आणि या रक्तदान शिबिरातून अनेकांचे जीव या ठिकाणी वाचणार आहेत. अपघात असेल, सिझरिंग असेल आणि थॅलेसेमियासारखे पेशंट असतील, अशा गरजूंना आपण या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची गरज रक्ताच्या माध्यमातून पूर्तता करू शकतो. आज या कार्यक्रमामध्ये काळ येतो, या ठिकाणी कोणीच धावून येत नाही, परंतु या रक्तदात्यामुळे तरुणांचे, बालवृद्धांचे, सगळ्यांचे या ठिकाणी जे प्राण वाचतात, या आशीर्वाद तुम्ही रक्तदान या ठिकाणी करतात, याच्यावर रक्तदान कोणताच नाही आहे. तुम्ही शिबिरावर जाऊन लढाई करता, सगळ्यात मोठी लढाई आहे की या जीवनामध्ये आपण कमीत कमी जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी रक्तदान केलं हजारो आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त